दादांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले की इंधन जास्त होतं, गॅरंटी नसलेलं विमान दिलं आणि VSR कंपनीला वाचवण्यासाठी सतत ते लोकच प्रयत्न करतात. काय नक्की जे आपलं रोहित पवार त्यांच्या परीने जे काही चौकशी करतात ते करू हरकत नाही आहे. त्यांनी मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही चौकशी करू आणि चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल ते समोर येईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. असं नाही की आम्ही चौकशीच करणार नाही किंवा काय नाही असं तर नाही सांगितलं. त्यामुळे रोहित पवारांनी ज्या काय मागण्या मागितलेल्या आहेत की यांची चौकशी हो त्याला आम्ही होकार दिलेला आहे आणि ज्यावेळेला त्याची चौकशी पूर्ण होईल त्यावेळेला तुम्हाला जनतेसमोर आम्ही अहवाल ठेवू. आधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय होता. जयंत पाटलांच्या घरी 13 बैठका झाल्या होत्या. मात्र अजितदादांनी सांगितलं की एका गटाचा राष्ट्रवादीतला विरोध आहे त्यामुळे विलीनीकरण होऊ शकतो. त्यांचा रोख हा तटकरेंकडे होता. वाटतं तटकरे आता ते त्यांच्या अंतर्गतमध्ये आम्ही काही शिरू शकत नाही आहे. ते त्यांना त्यांचं माहिती आहे की कोण नाही कोण कधी ना कधी तरी उघड करतील कोणाचा विरोध होता आणि काय तो त्यात आम्ही बोलणं योग्य दिसत नाही. पण आत्ताचा हा जो बाका प्रसंग जो पवार कुटुंबावर आणि एकंदरीत राष्ट्रवादीवर आहे त्यात तटकरे कुठंच काहीच बोलत नाहीत. जे बोलतात ते त्याच दिवशी इतरांनी केले असे विरोध करतात की विलीनीकरणाचा विषय त्यांनीच काढला हे काढला. राजकारण कोण करते? तटकरे करतात का पवार करतात? रोहित पवार करतात? नाही त्या दोघांच्यामध्ये आम्ही नाही काय बोलू शकत. त्यांनी दोघांनी एकमेकांनी काय बोलत राहावं. आम्ही जनता ऐकत राहू. राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर हे तुमची भेट घेतात शिवसेनेत खासदार तरीही मोहिते पाटील भेट घेत आहेत. येत होतो. माझे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे भेटले आणि इथे आता जिल्हा परिषद पंचायत समितीला युती केली होती. तिथे आमच्या 3 सीट निवडून आल्या, 2 पंचायत समिती 1 जिल्हा परिषद आणि त्या अनुषंगाने युतीमध्ये ते लोक लढले होते आमच्या. त्याच्यामुळे मी जाताना तिथं रस्त्यावरती घर होतं म्हणून भेटलो. राष्ट्रवादीतले साधारणपणे 10 मोठे आमदार जे आहेत ते सातत्यानं एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात दिसतात, आपल्या शिवसेनेच्या संपर्कात दिसतात. काय नक्की का अजून कोण नक्की किती जणांची वेटिंग लिस्ट आहे संपर्कातली शिंदे साहेबांची? असं काय नाही, आमचे दरवाजे उघडे आहेत. शिंदे साहेबांनी सांगितलं ज्याला आवडेल पसंत पडेल तो येईल, आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु सर्वस्वी हे शिंदे साहेब घेतील करतील ते आम्हाला मान्य आहे. 2029ची तयारी सुरू झाली. कधी आता जिल्हा परिषद पंचायत त्यासाठी तर सगळे लढले आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दाखवून दिलं आणि त्याच्यामुळे आपापली तयारी प्रत्येकाने सुरू ठेवलेली आहे. तिन्ही पक्षांनी सगळे त्यावेळेला योग्य रीतीने लढले. काय असेल 2029ला शिवसेनेत? आता 3 वर्ष 3.5 वर्ष अजून बाकी आहेत. आत्ताच नाही काही सांगू शकत कारण दिवसालाच परिस्थिती बदलत चालली. सकाळचा संध्याकाळी दुपारी कुठं आहे आणि दुपारचा संध्याकाळी कुठं आहे हे तुम्ही आम्ही आज सांगू शकतो. मोठे इन्कमिंग शिवसेनेत येत्या काळात राहील 100% आम्ही काम करतोय. शिंदे साहेब ज्याप्रमाणे लोकांना सामोरं जाते त्या अनुषंगाने असं आम्हाला वाटतंय. सुनेत्रा पवारांचा की उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला त्याचा जो ठराव होता गटनेते म्हणून तुमची सभागृहाने अनेक आमदारांनी सुद्धा सहाय्य केलं असंही रोहित पवार म्हणतात. खरं वाटतंय आमदार तुम्ही विधानसभेत आमदारांना ओळखताय सगळ्या? आम्ही नाही त्याच्यात काय बोलू शकत. वस्तुस्थिती त्या घरातल्या घरात त्यांना माहिती असेल. परंतु जे काय असेल ते 26 तारखेला कळेल कारण 26 तारखेला त्यांचं डिक्लेरेशन आहे. आता शासन गंभीर आहे, फडणवीस गंभीर आहात तुम्ही म्हणताय सगळ्या गोष्टी. रोहित पवारांना या सगळ्या गोष्टी पुढे आणून नक्की काय त्यांना साध्य काय पॉलिटिकली साध्य काय करणार? नाही पवार कंपनीच्या ह्याच्यामध्ये आम्ही नाही चिंता करू शकत कारण त्यांचं तुम्हाला माहिती आहे वेगळं पण असतं त्याच्यामुळे त्यात न बोललेलं काही गोष्टी पाहिजे. तटकरे यामध्ये मोठं उपाचं राजकारण राष्ट्रवादीला सध्याच्या स्थितीत स्पेस दिसते पॉलिटिकल स्पेस नाही तसं काही वाटतं. ती असली तरी ते होतील, मिळाली तरी तेवढं शक्य नव्हतं. शक्य कारण पवार कुटुंब हे वेगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावरती काही भाष्य न करणं बरं आहे असं आम्हाला वाटतं. चलो.